आणि यानंतर महत्त्वाच्या 100 घडामोडींचा वेगवान आढावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली, त्यामुळे त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे। शस्त्रक्रियेपूर्वी करण्यात आलेल्या चाचणीत राज ठाकरेंच्या शरीरात कोरोनाच्या मृत पेशी आढळल्या आहेत। मंत्र्यांच्या अटकेचाही घोडेबाजार सुरू असल्याचं म्हणत सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आला। ईडीतल्या वानखेडे पॅटर्नमुळे आज भाजपला गारगार वाटत असलं तरी उद्या त्याचे चटके सर्वाधिक त्यांनाच बसणार असल्याचा इशारा सामनातून देण्यात आलाय। भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। कंबोज यांच्या कंपनीनं 52 कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याच्या आरोपावरून हा गुन्हा नोंदवण्यात आलाय। तर जुन्या प्रकरणात पोलिसांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोपही कंबोज यांनी मुंबई पोलिसांवर केलाय। महाविकास आघाडी माझ्यावर गुन्हा दाखल करून दबाव टाकू शकत नाही, मी कायदेशीर लढाई लढेल असंही कंबोज म्हणाले। बॉलिवूडचे गायक के यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। कोलकात्याच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांचं निधन झालंय। तर कोलकात्यातल्या या कार्यक्रमातल्या लाईव्ह परफॉर्मन्स नंतर केकेंचा मृत्यू झालाय। कार्यक्रमानंतर हॉटेलवर आल्यावर अस्वस्थ वाटत असल्यानं त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता। केके यांनी तडप तडप पासून ते याद आएंगे वो पल या गाण्यातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं। त्यांच्या मृत्यूनंतर रसिकांमध्ये शोककळा पसरली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा प्रसिद्ध गायक केके यांच्या निधनावर ट्विट करून दुःख व्यक्त केलंय। मान्सून 29 मेला केरळमध्ये दाखल झालाय। यावर्षी सरासरी 103% पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तसंच पुढच्या 2 दिवसात कोकणात पूर्व मोसमी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय। सोलापूरच्या बार्शीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। या वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळून 4 दुचाकीसह एका कारचंही नुकसान झालंय। यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचं आगमन झालंय। ठिकठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालाय। हिंगोली जिल्ह्याच्या बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसानं सलग हजेरी लावली आहे। त्यामुळे शेतातील मशागतीच्या कामांना वेग आलाय। तसंच नागरिकांना काही उकाड्यापासूनही दिलासा मिळालाय। नाशिकच्या येवला शहरातही पावसानं हजेरी लावली आहे। पावसात चिमुकल्यांनी भिजण्याचा आनंद घेतलाय। जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। आहेरवाडीत केळी बागांचंही मोठं नुकसान झालंय। पंढरपूर शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती। अमरावती जिल्ह्यात काल मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे। काल झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। परभणीच्या पूर्णा तालुक्यात काल जोरदार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। राज्यभरातील कृषी केंद्र संचालकांना आजपासून कपाशी बियाणं विकता येणार आहे। बोंडअळीला रोखण्यास वेळेआधी लागवड होऊ नये यासाठी कपाशी बियाणं विकण्यावर कृषी विभागाकडून बंदी घालण्यात आली होती। आजपासून पुणे अहमदनगर मार्गावर राज्यातील एसटीची पहिली इंटरसिटी शिवाई ही ई बस धावणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवाईचा लोकार्पण सोहळा पुणे येथे होणार आहे। अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात आजपासून शेतकरी विविध मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत। राज्यभरातील अनेक शेतकरी नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। नागपुरातील कळमना बाजारात लिंबाच्या मागणीत काहीशी घट झाल्यानं दरही घसरलेत। बाजारातील लिंबाची आवक 50 क्विंटलवर पोहोचली आहे। दर 10,000 वरून 6,000 वर आलेत।
आषाढी वारीनिमित्त आदिशक्ती मुक्ताईची पालखी 3 जूनला पंढरपूरकडे रवाना होणार आहे। कोरोना कालखंडानंतर पालखी पंढरपूरला निघणार असल्यानं संस्थांच्या वतीनं पालखीच्या रंगरंगोटीचं काम हाती घेण्यात आलंय। लातूरमधील उदगीर बाजारात तुरीची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे, त्यामुळे तुरीला क्विंटल मागे किमान 6000 ते कमाल 6400 रुपयांचा दर मिळालाय। उद्या संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे। जलकेंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे आणि त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेनं केलंय। ठाणे शहरातील काही भागात आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद असेल। घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट आणि समतानगरसह अनेक भागात पाणीपुरवठा बंद असेल। इगतपुरीतील नवा बाजार परिसरात घराचा अर्धा भाग कोसळल्यानं दुर्घटना घडली आहे। यामध्ये जीवितहानी टळली असली तरी संसारोपयोगी साहित्य आणि महत्त्वाच्या कागदपत्रांचं मात्र नुकसान झालंय। मध्य रेल्वेच्या मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन एक्सप्रेस गाडीचा आज वाढदिवस आहे। डेक्कन क्वीन आज 94व्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहे। पिंपरी चिंचवडच्या चिखली टाळगावात बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती। मावळमधील शेतकरी रामनाथ वारिंगे यांच्या बैलगाड्यानं प्रथम क्रमांक मिळवलाय आणि त्यांना 28 लाखांच्या जेसीबी सह अनेक बक्षिसं मिळाली। यूपीएससीच्या परीक्षेत रत्नागिरीतील खेडचे अक्षय महाडिक यांनी घवघवीत यश मिळवलंय। त्यांचा 212वा रँक आलाय। नवी मुंबईतील तळोजा येथील वाहतूक अधिकारी कर्तव्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांची गाडीत बसवून रॅली काढण्यात आली। तळोजा पोलिसांनी आपल्या सहकार्याला हा अनोखा निरोप दिला। वसईमध्ये ढोल ताशांच्या गजरात महसूल अधिकाऱ्याचा सेवानिवृत्तीचा सोहळा पार पडला आणि यावेळी उपस्थित अधिकारी निरोप देताना भावूक झालेले बघायला मिळाले। भंडाऱ्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान गर्जना शेतकरी संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता। शेतकरी नेते राजेंद्र पटले यांनी हा मोर्चा काढला होता। सर्व पिकांना किमान हमीभावाचा कायदा होण्यासाठी देशातील शेतकरी संघटनांच्या शेतकऱ्यांचे नवी दिल्ली या ठिकाणी अधिवेशन होणार आहे। हे अधिवेशन 6 ते 8 ऑक्टोबर या कालावधीमध्ये होणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे। रत्नागिरीमध्ये काल जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त रॅली काढण्यात आली होती। जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून शहरातून ही समाज प्रबोधन रॅली काढण्यात आली होती। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्याचं ठरवलंय। ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड काढण्यासाठी 30 जून पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे। अंबरनाथ शहरात विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजनाचा सोहळा मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 16 विकास कामांचं भूमिपूजन केलं। नवी मुंबईमध्ये काल 29 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर काल 20 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतलेत। मुंबई गोवा महामार्गावरच्या सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल नाक्यावरील टोल वसुली तुर्तास टळली आहे। आजपासून टोल वसुलीला सुरुवात होणार आहे। हिंगोलीच्या रांजोना शिवारात पोलीस कर्मचारी रमाकांत सदावर्ते यांना अज्ञातांकडून मारहाण करण्यात आली आहे। दरम्यान मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। महाराष्ट्रातील तरुणांना गोव्यामध्ये लुटणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे। गोव्यामध्ये स्वस्तात जेवण देतो असं सांगून कोल्हापुरातील 8 ते 10 तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली होती। या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे। मुंबईतील घर विक्रीमध्ये मे महिन्यात घट झाल्याचं दिसून आलंय। चालू वर्षात जानेवारीनंतर मेमध्ये 10,000पेक्षा कमी घरांची विक्री झाली आहे। राज्य सरकारला यातून 718 कोटी रुपयांचा महसूल मिळालाय। भिवंडीमध्ये स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे बॅडमिंटन कोर्टचं उद्घाटन मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी मंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी बॅडमिंटन खेळण्याचा आनंद लुटलाय। आफ्रिकन क्रिकेटपटू धांदो नितिनी हा बोरीवलीमध्ये रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांचं मार्गदर्शन घेतोय। प्रशिक्षक दिनेश लाड यांनी या क्रिकेटपटूकडून एकही रुपया घेतला नसल्याचं कळतंय।
फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या रोहन बोपण्णानं आणि नेदरलँड्सच्या मॅटवे मिडेलकूपनं उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक मारली आहे। या दोघांनी ब्रिटनच्या लॉयड ग्लासपूल आणि फिनलंडचा हेनरी हेलिओव्हारा यांना पराभूत केलंय। आर्थिक वर्ष 2021-22च्या चौथ्या तिमाहीमध्ये देशाच्या जीडीपीचा वेग घसरल्याचं समोर आलंय। चौथ्या तिमाहीत देशाचा जीडीपी हा 4.1% इतका नोंदवण्यात आलाय। कोरोनाची तिसरी लाट आणि जागतिक स्तरावर वाढलेल्या महागाईचा फटका भारताच्या विकास दरालाही बसलाय। राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये काल किंचित वाढ झाली आहे। काल राज्यात कोरोनाचे 711 रुग्ण आढळलेत, तर एका कोरोना बाधिताचा मृत्यू झालाय आणि 366 रुग्ण कोरोनातून मुक्त झालेत। पावसाळ्यात अभियंत्यांना धरणाजवळच राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। धरणातील विसर्ग पूर नियंत्रणासाठी मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेत। अभियंत्यांच्या परवानगीविना धरणाचे दरवाजे अजिबात उघडू नयेत अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। आपत्कालीन काळात शून्य जीवितहानीचं उद्दिष्ट ठेवून काम करा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत। पावसाळ्यात धरण साठ्यातील पाणी सोडण्याबाबत योग्य नियोजन करा अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत। पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या 9 तुकड्या 7 जिल्ह्यांमध्ये आधीपासूनच तैनात करण्यात येणार आहेत। ठाणे आणि मुंबईमध्ये प्रत्येकी 2 तर कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि पालघरमध्ये प्रत्येकी 1 टीम तैनात असणार आहे। या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनीही समाधान व्यक्त केलंय। पावसाळ्यात नागरिकांच्या मदतीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलाय। या कक्षाच्या माध्यमातून एका कॉलवर मुंबईकरांना मदत मिळणार आहे। हा नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असणार आहे। नाशिकच्या शास्त्रार्थ सभेत महंतांमध्ये वाद झाल्याचं बघायला मिळालं। महंत सुधीरदास महाराज शास्त्रार्थ सभेमध्ये आक्रमक होत गोविंदानंद महाराजांवर त्यांनी माईक उगारला आणि त्यानंतर मोठा वाद झाला। जीवनात माणसाला पराभव पचवता आला पाहिजे आणि जिंकल्यानंतर त्याची नम्रताही कधी कमी झाली नाही पाहिजे असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय। खेळात हरणं जिंकणं महत्त्वाचं नसतं असंही ते यावेळी म्हणाले। मनसेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या रुपाली पाटलांवर राष्ट्रवादी पुणे शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिलंय। रुपाली पाटील यांची शहर कार्यकारिणीमध्ये वर्णी लागली आहे। पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांना 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे। डीएचएफएल आणि येस बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे। उमा खापरे यांनी राज्यपालांकडे तक्रार केल्यानंतर शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनीही टीका केली आहे। सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार असा इशारा दीपाली सय्यद यांनी दिलाय। तर जसं तुम्हाला पंतप्रधान महत्त्वाचे आहेत तसे आम्हाला आमचे मुख्यमंत्री महत्त्वाचे आहेत असंही दीपाली सय्यद म्हणाल्या। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी अडवल्यानंतर नवनीत राणांनी प्रतिक्रिया दिली आहे। असं कोणालाही अडवणं महाराष्ट्राची ही संस्कृती नाही। गेल्या 2.5 वर्षापासून महाराष्ट्रात सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलंय। सोनिया गांधींच्या आदेशाला आव्हान देणारे स्वतःला मोठे समजतात असं म्हणत नाना पटोलेंनी आशिष देशमुखांना टोला लगावलाय। आशिष देशमुखांना समजावण्याचा प्रयत्न करू असं देखील पटोले म्हणाले। नाराजीबद्दल आशिष देशमुखांशी चर्चा करणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। इम्रान प्रतापगडी महत्त्वाचा युवक कार्यकर्ता असल्याचंही थोरातांनी म्हटलंय। 3 पक्षाचं सरकार असल्यानं काही अडचणी आल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीतल्या अडचणींची चर्चा दिल्लीत होणार असल्याची माहितीही बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडावं असं थेट आव्हान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिलंय। अलीकडे पोलीस महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या दबावाखाली काम करतात असा आरोपही आठवलेंनी केलाय। सीबीआय टीम रत्नागिरीमध्ये आल्यावर पोलीस अधीक्षकांना कोरोना कसा झाला असा सवाल निलेश राणे यांनी ट्विटद्वारे विचारलाय। सीबीआयला मोहित कुमार गर्ग यांच्या मनमानी कामाची माहिती देणार असल्याचंही निलेश राणे यांनी म्हटलंय। मुंबईमध्ये दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली मुदत संपली आहे। महापालिका पुढच्या आठवड्यात कारवाई सुरू करणार आहे। जातीय जनगणनेसाठी नवी दिल्लीमध्ये रासपा आंदोलन करणार आहे। पावसाळी अधिवेशनाच्या वेळी राष्ट्रीय समाज पक्ष लॉग मार्च काढणार असल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली आहे। मुंबईमध्ये मनसेनं सरसेनापती हंबीरराव सिनेमाच्या विशेष शोचं मोफत आयोजन केलं होतं। चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असेल तर तो उतरू देणार नाही असा इशारा अमेय खोपकर यांनी दिलाय। अहिल्यादेवींच्या जयंतीदिनी झालेल्या वादावर होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे।
अहिल्यादेवी सर्वांच्याच आहेत आणि जयंतीसाठी सर्वांनाच प्रवेश दिला पाहिजे असं भूषण सिंह यांनी म्हटलंय. अहिल्यादेवी होळकर जयंतीला गेलेल्या गोपीचंद पडळकर यांना अडवणं चुकीचं असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. पोलिसांचं कर्तृत्व मोठं आहे. कोविडमध्ये पोलिसांनी फार काम केलं असं एकनाथ शिंदे म्हणाले. साकीनाका पोलीस ठाण्याच्या नगरविकास खात्यातून काम केलं जाईल असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. धरणावर नियुक्त केलेले कार्यकारी अभियंते पावसाळ्याचे 4 महिने हेडक्वार्टर सोडणार नसल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. धरणातून पाणी किती सोडलं जाणार याचं विशेष नियोजन केल्याचंही त्यांनी सांगितलंय. भिवंडीतील शिर्डीतील साईबाबा संस्थांमधील 598 कर्मचाऱ्यांना कायम करावं या मागणीसाठी गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब मैदानात उतरले. या कर्मचाऱ्यांची कायम कर्मचारी म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी बंब यांनी केली आहे. अकोल्यात महाबीजच्या बियाण्यांची किंमत 130 ते 140 रुपये निश्चित झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय.